नमस्कार, मी डॉक्टर मानसी जाधव. डॉक्टर मानसी स्टॉकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. डॉक्टर मानसी स्टॉकमध्ये आपण अध्यात्म, आरोग्य आणि जीवनशैलीवरती बोलतो. आज आपल्यासोबत शंकर महाराजांचे परमभक्त अशी पूर्ण फॅमिली, जी शंकर महाराजांचं आयुष्यामध्ये बराच मोठा त्यांचा सहवास ह्या फॅमिलीला लाभला, ह्या कुटुंबाला लाभला, असे हे आपले सर्वांना माहिती असलेले रानडे काका आज आपल्यासोबत आहेत. आणि आज आपण रानडे काकांसोबत महाराजांच्या वेगवेगळ्या आठवणी, वेगवेगळे प्रसंग, त्यांच्या वडिलांचे आठवणी, त्यांच्या वडिलांनी सांगितलेल्या गोष्टी रानडे काकांना, हे सगळे प्रसंग आपण त्याचा सुंदरसा असा प्रवास करणार आहेत महाराजांना घेऊन. तर आज आपण आता काकांना इथं आमंत्रित केलेलं आहे. काकांकडनं आपण त्यांच्याच तोंडाने ह्या सगळ्या गोष्टी ऐकू. नमस्ते, जय शंकर. नमस्कार, जय शंकर. जय शंकर रानडे काका. आज आज आपण इथं आलात, आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आमच्या दर्शकांना महाराजांबद्दल कुणाला उत्सुकता नाही आहे, तर आपण आज आपल्या परिचय तर द्यालच, पण परिचय देऊन त्याच्यासोबत आपल्या फॅमिलीचं, आपल्या कुटुंबाचं कसं महाराजांसोबत नातं होतं हे तुम्ही आम्हाला सांगा. आणि आज हा पॉडकास्ट मी आवर्जून सांगते, आज आपण फक्त ऐकणार आहेत त्यांच्याकडनं, कारण त्यांच्याकडं जे काही आहे ते आपल्याला ऐकणं हे फार म्हणजे मोलाचं राहील. तर काका, तुम्ही आम्हाला सगळा हा महाराजांचा, आपल्या घरातल्यांचा प्रवास सांगा. आणि ह्यासाठी आपण वेगवेगळे एपिसोड्स पण महाराजांच्या वरती करूया. काही हरकत नाही. बोल गोरक्षनाथ महाराज की जय. बोल गुरुमाऊली ज्ञाननाथ महाराज की जय. बोल बाबा हरनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपला पहिलाच पॉडकास्ट चालू करतोय आपण, त्यामुळे सर्वांना नमस्कार करून पुढची माझी ओळख पहिली देतो की माझं नाव सुधीर बापूराव रानडे. मी राहिला दशभुजा गणपती सहकार नगरपाशी आहे. तिथं आमचा जवळजवळ 60 सालापासून मठ आहे, दत्त गोरक्ष पादुका मठ तिथं आहे. आणि आमचे वडील हे बापू नारायण रानडे म्हणजे ज्ञाननाथजी रानडे हे नाथपंथी आहेत. वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी परमपूज्य योगी हरिनाथजी म्हणून जे सिद्ध होते त्यांच्याकडनं त्यांनी दीक्षा यांना दिली त्या ह्याच्यात. आता आमचं मूळ गाव जे आहे ते नाशिक. नाशिक हे मूळ गाव आहे आमचं. आमचे आजी आजोबा होते नारायणराव रानडे आणि गोदावरीबाई रानडे. हे आमचे आजी आजोबा होते, ते साई भक्त होते. म्हणे साईबाबांची प्रत्यक्ष सेवा आमच्या आजोबांनी केलेली आहे. त्यामुळं साईबाबांचं येणं जाणं हे आमच्या घरी असायचं. आणि साई चरित्रामध्ये अर्ध पान आमची माहिती आहे. साई चरित्र त्याप्रमाणे साईबाबांचं येणं जाणं होतं, सगळं होतं, व्यवहार चालू होता. त्यावेळेला आजोबांना साईबाबा म्हणले की तू आता अन्नदान चालू कर. म्हणून साईबाबांनी स्वतः प्रसाद म्हणून काही चिल्लर त्यांच्या हातावर ठेवली आणि म्हणले प्रसाद घेऊन तू हे चालू कर. हे म्हटल्यावर तर महाराजांचा आदेश पाळायलाच पाहिजे. त्याप्रमाणे त्यांनी सुरुवात केली. आणि नाशिकला चोपडेवाड्यासमोर, आता जुनी नाशिकची मंडळी असतील तर त्यांना माहिती असेल, आता बदल झालाय. चोपडेवाडीच्या समोर आनंद भवन खानावळ म्हणून आमची होती. तिथं ती खानावळ आम्ही चालू केली. त्यानंतर आजी आजोबाचे सगळे आमचे बघायचे, तिथले लोक सगळे पाहिजे. त्यावेळेला इतकी ती जोरात चालायची. आता महाराजांचाच आशीर्वाद म्हणल्यावर काय, त्यामुळे स्वतः साईबाबा तिथे यायचे, गाडगे महाराज तिथे यायचे, बालगंधर्व कंपनी सगळे आमच्या इथं उतरायची कार्यक्रम काही असेल तर. त्यामुळे असे मोठ्या लोकांची ये जा तिथं असायची. CID खात्याचे काही लोक यायचे, पोलीस डिपार्टमेंटचे, सर्व मंडळी सगळे मोठे लोक असायचे. आणि त्यावेळेला सराफीचं दुकान पण आमचं नाशिकला होतं, सराफ कट्ट्यावर त्या ह्याच्यावर. त्यामुळे आमचं सोन्याची पिढी होती आमची त्या ह्याच्यात. ती झाल्यानंतर त्यावेळची श्रीमंती आमची एवढी होती
की आत्ता जसं आपण म्हणतो फॉर्च्युनर गाड्या माझ्या इथं उभ्या आहेत, हो. तशा आमच्याकडं 4 बग्ग्या होत्या. बर. 4 बग्ग्या. आणि प्रत्यक्ष केशर रंगपंचमीला खरं केशर उडवायचं अंगावर. अरे बापरे. म्हणजे इतकी श्रीमंती. वडिलांच्या गळ्यामध्ये 5 तोळ्याचं सोन्याचा गोप होता. हम्म. 4 बहिणी होत्या, 2 भाऊ आहेत हं. त्या ह्याच्याप्रमाणे. बरं. आणि असं सगळं संसार आमचा चालू होता. परंतु पुढे काही दिवसांनी जसं आपण म्हणतो आयुष्यामध्ये टर्निंग पॉईंट येतात. हो. मग ते चांगले असो वाईट असो, बरोबर. पण काही चांगलं घडायचं असेल तर पहिला फटका हा खावा लागतो खावाच लागतो. प्रत्येकाला आयुष्यामध्ये. बरोबर. त्याप्रमाणे आमच्या आजोबांनी सोनं मोठ्या प्रमाणात खरेदी केलं. बरं. आणि खरेदी केल्यानंतर त्याचा भाव झाला डाऊन. तो डाऊन झाल्यामुळे त्यांना आला अटॅक. आणि अटॅकमध्ये ते गेले. बरं. देह त्याने ठेवला. त्यानंतर सगळं झाल्यानंतर आमची आजीला थोडंसं वेळ लागलं. हे कधीचं काळ असेल का? हे साधारण तुम्हाला सांगतो 1932-35च्या आसपास. 35च्या आसपास ओके. त्या ह्याच्यात. मग थोडासा वेळ लागला. मग ज्या वेळेला मजा अशी म्हणजे ही सुरुवात कशी होते त्या रक्तामध्ये कसं असतं अध्यात्म, की ज्या वेळेला आमच्या आजोबांची तेरडी ठेवली होती हां. त्यावेळेला आमच्या वडिलांच्या डोक्यात आलं गेलं तर कोण आणि समोर दिसतोय तो कोण, हे विचार त्यांच्या डोक्यात त्यावेळेला 6-7 वर्षाचे 7-8 वर्षाचे असताना आले. की मग मी कोण आहे, मी कुठून आलो, कशासाठी आलो, हे विचार त्यांचे तेव्हापासून चालू झाले. की आतमध्ये ते बीज रोवलेलं होतं, बरोबर आहे. ते उफाळून बाहेर आलं. हम्म. मग त्यानंतर आमच्या आत्याचं इथे लग्न झालं होतं पहिलं. हो. आणि मग हे करता करता आमची आजी जी आहे तिने खांडव्याचे अवधूत बाबा जे आहेत बरं. त्यांचे शिष्य वल्लीनाथ बरं. त्यांची दीक्षा घेतली होती नाथपंथाची. मग तिथं ह्या गोष्टी सगळ्या त्यांना कळल्या. त्यांना कळल्यावर ते म्हणले की आता गोदूची परिस्थिती खराब आहे, ती अशा वाईट अवस्थेतून जाते, तर तिला मदत करा. खांडव्याच्या बाबांनी सांगितलं त्याच्या. मग ते सगळं झाल्यानंतर काही दिवस आजीने आमच्या अतिशय वाईट अवस्थेत काढले की सगळं लुटून नेलं लोकांनी. आणि ज्यांनी लुटलं त्यांची अवस्था वडिलांनी दाखवली आम्हाला की लुटल्यावर काय होतं. काय होतं? ती भांडी सुद्धा मला नेऊन घरात दाखवली की आपली भांडी त्याची. आणि संबंध असं डाऊन पोझिशन आली. मग त्यावेळेला गाडगे महाराजांनी आजीच्या हातामध्ये भाकरी दिली आणि सांगितलं आजपासून तुझं हे सगळं पालटणार आहे, तू पुण्याला जा. म्हणजे स्वतः गाडगे महाराज. स्वतः गाडगे महाराजांनी की इथलं आता तुझा दाणा पाणी संपलं, आता पुण्याला नाही. आता पान चेंज, अच्छा. आता पुढं पुण्याला तू जायचं. मग हे कळल्यानंतर आत्तेभाऊ तिचे होते जोशी म्हणून आमचे आजोबा त्या. मग त्यांना कळलं वल्लीनाथांचे ते शिष्य होते. मग वल्लीनाथ म्हणले तिला जाऊन आता मदत कर, तिच्याकडे काही नाही आहे आणि थोडंसं डोके ये जा. मग ते येऊन पैसे दिले, तिकीट काढून दिली पुण्याची आणि गाडीत बसून ती पुण्याला आली. पुण्यामध्ये ओळखीचं कोणी नाही. कोण कोण आले इथं मग? आमचे वडील, हां. चुलते हां. आणि तिन्ही 4 बहिणी. अच्छा. तिन्ही बहिणी या सगळ्या आल्या. वडील, चुलते आणि तिन्ही चारी. तिन्ही बहिणी. मग आल्यानंतर स्टेशनवर उतरल्यानंतर जायचं कुठं हा प्रश्न होता. मग त्यावेळेला CID खात्याचे अधिकारी आमच्याकडे यायचे. मग त्यांनी नेमकं तिथं बघितलं. ते म्हटलं की गोतू तू इकडं कुठं पोरं घेऊन आलीस? म्हणजे योगायोग होता तो. योगायोग. आणि या अवस्था अशी कशी तुझी, काय झालं? ती म्हणली काळाचा फेरा, याच्याशिवाय काय नाही. मग त्यांनी सगळं रास्तापेठेत नेलं. रास्तापेठेत खोली दिली. 6 खोल्या होत्या त्यांच्या. एक खोली दिली आणि तिथं राहायला लागले. आणि तिथून यांचा पुढचा संसार चालू झाला. मग त्यावेळेला आमच्या वडिलांनी गाडी धुण्याचे काम केलं, पानबिडी माची स्टेशनवर विकली, बहिणी आमच्या काम करायच्या, आमच्या मावश्या आत्या सगळ्या अशा, आजी स्वयंपाकाचं का, अशा याच्यातनं दिवस काढले. पण ओढ सगळी ही आध्यात्मिक होती. बरोबर. मग त्यावेळेला व्ही शांतारामची आई आणि आमची आजी या खास मैत्रिणी होत्या. अरे वा. मग काही दिवस व्ही शांतारामच्या बंगल्यावर राहिले ते, म्हणजे हे सगळी मंडळी. ही सगळी फॅमिली.
मग आजी म्हणले की नाही, म्हणले मी भार तुझ्यावर किती हो म्हणले, शेवटी माझं मला उभं राहायला पाहिजे. मग ती वेगळी होऊन बावगीण चौकात कावळ्यांचा वाडा होता, तिथं ते राहायला गेले सगळी कंपनी. मग काही वेळेला व्ही शांतारामची ओळख असल्यामुळं काही 2-3 पिक्चरमधनं वडिलांनी कामं केलेली आहेत. अच्छा. माझा मुलगा, श्रीकृष्ण या ह्याच्यातनं वडिलांनी कामं केलीत आमच्या. बरं. पण पुढं त्यांना तो साईड काही आवडली नाही. ते म्हणले की ही साईड काही बरोबर नाही, हे आपलं नाही आहे काम, आपण बदलू. मग त्यावेळेला आजी आमची मेहेंदळेवाडीत जायची. बरं. रावसाहेब ताईसाहेब मेहेंदळे मैत्रिणी असायच्या बरोबर. त्यांनी सांगितलं तुला आवड येतो तू तिकडं चल, अध्यात्माची आवड आहे तर अध्यात्माची तिथं होती चल. तिकडं चालली. तर यायची जायची तिकडं जायची. त्याच्या आधी आमचे वडील जे होते त्यावेळेला 10-12 वर्षाचे होते ते. हो. त्यावेळेला पर्वतीच्या तिथं एक देवीचं ठिकाण आहे. हं. त्या देवीच्या ठिकाणी वाघजाई मंदिर म्हणून, तिथं 2 गल करायचे आणि तिथं चिंचोके येऊन बसायचे. गोरक्षनाथ मच्छिंद्र, गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ, हे असं करत बसायचे, दिवसभर बसायचे. मग असं होता होता एक दिवस भगवी कफनी, नंतर कांचरा म्हणजे कानात कुंडल हो. आणि हाताशी गाय हं. आणि खडावा पाय, अशी मूर्ती त्यांना दिसली. दिसल्यावर त्यांनी पाय धरले. ते म्हणले गोरक्षनाथ मला भेटले. मग त्यांनी उठवलं, उठून पाठीवर थाप मारली, जवळ घेतलं आणि म्हणले बाळ तू एवढे जंगलात काय करतोस? पर्वतीचं जंगल होतं त्यावेळेला, की तू एवढे जंगलात काय करतोस? तर ते म्हणले नाही मी गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ जप करतोय, मला भेटायचं. ते म्हणले मी गोरक्षनाथ नाहीये, पण मी गोरक्षनाथांचा उपासक आहे, सिद्ध आहे. तर तू पळून आलास का? घरात भांडून आलायस का? काय झाले तुझी? इथं काय येऊन बसलास? मग सगळं त्यांनी सांगितलं. मग ते घरी घेऊन आले. याच्यामध्ये कावड्यांच्या भाव घेऊन घरी घेऊन आल्यावर सगळी माहिती विचारली आजीला. मग आजीला म्हणले की हा मुलगा आमचा आहे, तर हा मुलगा तू आम्हाला दे. तर त्यावेळेला आजी आमची म्हणली की एपा म्हणले मी मुलगा देईन माझ्या पोटचा, परंतु तुम्ही त्याला गंजडी फंजडी करू नका, अजिबात करू नका. त्याच्यावर चांगले संस्कार करा, त्याला शिकवा, चांगली त्याला वळण द्या. ते म्हणले नाही मी त्याच्या हातात कटोरा देणार, तो भिक्षा मागायला नाही. कारण तिला नाशिकचे अनुभव वाईट आले होते, पूर्व अनुभव तसा होता. हो. त्यामुळे ती तयार होती. आता ताऊल सुकडून बघायची, सगळ्याच्या तयार होती ती. त्यामुळे ते म्हणले मी कटोरा देईन, तो भिक्षा मागायला नाही, हा लोकांना त्यातनं देईल, मार्गदर्शन देईल, लोकांना भिक्षा देईल, असं मी त्याला तयार करणार. मग त्यावेळेला ते कसब्यामध्ये सूर्य हॉस्पिटलच्या पुढं गेला की बाळकोबा मुंजोबा ठिकाण आहे तिथं, अजून सुद्धा आहे तिथं. आणि ते शिवकालीन आहे, जुनं आहे, म्हणजे शिवाजी महाराजांच्या सुद्धा तिथं जायचे, एवढं जुनं ठिकाण आहे. मग तिथं महाराज बसायचे, योगी हरिनाथ म्हणून. मग ते त्यांना घेऊन गेले, तिथं त्यांना यायला सांगितलं आणि जवळजवळ दिवसभर ते तिथं असायचे. मग त्या महाराजांची सेवा सगळी ते करायचे पूर्णपणे. मग महाराजांनी त्यांना योग साधना सगळी सांगितली, उपासना करून घेतली आणि वयाच्या 15व्या वर्षी त्यांना नाथपंथाची दीक्षा दिली, नाथपंथाची. आणि रेग्युलर नाथपंथाची जी 12 वर्षांची झुंड आहे त्या झुंडीमध्ये सर्व लोकांना सांगून त्यांना व्यवस्थित नाथपंथीय साधू म्हणून बनवलं त्या ह्याच्यात. आणि त्यातून ते म्हणले आपली योग साधना ही महत्त्वाची आहे, पण ती कळल्याशिवाय करणं उपयोगाची नाही. तर तुला ज्ञानेश्वरीचा सुद्धा अभ्यास करावा लागेल. म्हणून ज्ञानेश्वरी त्यांच्या हातात दिली आणि पुढचं कार्य हे चालू राहील. मग तिथंही ते जायचे, तिथं जाऊन त्यांचा अभ्यास करायचे, सगळं करायचे. त्यांना सर्व यात्रा हिंडवल्या. त्यानंतर वडिलांच्याकडनं आमच्या उपासना करून घेतली. दीक्षा दिल्यानंतर त्यांना सांगितलं की तू वणीला जा, सप्तशृंगी गडावर तू 21 दिवस लिंबाच्या तुमच्या कडुलिंबाच्या रसावर उपासना करायची. कारण ही नाथपंथाची ही मुख्य देवता आहे, ती कुलस्वामिनी आहे. त्यामुळे तिथं तू जाऊन उपासना कर. मग तिथं ते गेले, बिना खिशाची कफनी त्यांना घातली आणि म्हणले सोय होत जाईल. तशी तशी सोय होत गेली त्यांची आणि ते वर जाऊन उपासना केली. आईसाहेबांच्या इथं पाया पडले, उपासना सुरू केली, धुना चालू केला.
शिवमंदिर एक खाली तळं आहे तिथं, जुनं शिवमंदिर आहे तिथं, म्हणजे आख्यायिका आहे ती. चौरंगीनाथानं तिथं टाकलं होतं बरं. त्या मंदिरात तिथं. मग तिथून पुढे त्यांनी उपासना चालू केली. 18 दिवस उपासना झाली. 18 दिवस उपासना झाल्यावर आईसाहेबांच्या इथं जायचं, उपासना करायची, खाली यायचं, रात्री जागायचं, चालू होते त्यांचं. 18व्या दिवशी आईसाहेबांनी स्वप्नात येऊन सांगितलं की तळ्यामध्ये तू आंघोळीला उडी मार, मी प्रसाद ठेवला आहे, बरं. आणि मरेपर्यंत जिथं असशील तिथं तू पूर्णपणे नवरात्र कडक करायचं, हा माझा आदेश आहे. त्याला ग्लायनतून जागे झाले आणि त्यांनी तळ्यामध्ये गेले. तळ्यामध्ये 3 बुड्या मारल्यावर त्यांच्या हातामध्ये पंचधातूचं कंकण आलं. त्या पंचधातूच्या कंकणावर नागाचा फडा आहे, अजून एक नागाचा फडा आहे, त्याच्यावर 64 योगिनी आहेत, आणि दुसरं जे पदक आहे त्याच्यावर अष्टभुजा नारायण देवी, दत्तगुरूंच्या पादुका, मारुतीची आणि भैरवाची मूर्ती, ही संबंध त्याच्यावर कोरलेली आहे. तो प्रसाद त्यांना मिळाला. मग ते आईसाहेबांच्या इथं गेले, गुरुजींना सांगितलं, दीक्षित गुरुजींना. मग पूजा अर्चा त्यांनी, अभिषेक केला त्याच्यावर आणि हातात दिला त्यांच्या. तिथून एक दिवस गेल्यानंतर पहाटे तिथं एक व्यक्ती तिथं आली. पहाटे 3:30-4 वाजता हे उठून बसायचे दोन चालू. तर जवळजवळ 7 फूट हाईट, 7 ते 7.5 फूट हाईट, एवढं धोतर पांढरं शुभ्र, कोपरी पांढरी शुभ्र, आणि गोरेपणा, म्हणजे त्या गोरेपणाला काही सांगताच नाही, तेजच होतं. तेज वेगळंच. आणि डोळे म्हणजे नागासारखे चमकत होते त्यांचे, आणि जटा. असे येऊन उभे राहिले आणि म्हणले, झालं का तुझं उपासना सगळी आईने सांगितलेली? आता देव आला तरी आपण ओळखू शकत नाही, त्या भ्रमात आपण असतो. त्याप्रमाणे ते म्हणले, हो झाली. आईसाहेबांनी हा प्रसाद दिला, मला दाखवला. ठीक आहे म्हणले, आता मला चहा प्यायचा आहे तुझ्याकडनं, चहा पाहिजे मला. ते म्हणले, माझ्याकडे इथं काहीच नाही. 2 नारळाच्या घासलेल्या करवंट्या, एक घमशा आणि एक पातेलं गुरुजींकडनं घेतलं, तेवढंच, बाकी काही नाही. दूध नाही, साखर नाही, काही नाही. ते म्हणले, आपल्याला कसली गरजच नाही आहे, तू फक्त आपल्या दोघांसाठी पाणी घेऊन ये. पाणी घेऊन आले, धुना चेतन केला, लाकूड सोडून जाळ केला, आणि त्याच्यावर पाणी ठेवलं. पाणी उकळी आली. उकळी आल्यावर त्यांनी कोपरीमधनं स्वतःच्या काळा गुळ आणि पाला काढला. तो पाला चुरून त्यांनी त्याच्यात टाकला, उकळून दिला, आणि आता म्हणले घे. मग त्या घमशातून 2 नारळाच्या करवंट्यातनं गाळला. गाळल्यानंतर दोघांनी चहा प्यायला. त्या चहाची चव आणि तरतरी ही वय वर्ष 96 पर्यंत होती. वा. मग यांनी पाय धरले की महाराज आपण कोण? तेव्हा ते म्हटले, मी आईचा मुलगा चौरंगीनाथ म्हणतात मला. चौरंगीनाथांनी प्रत्यक्ष दर्शन त्यांना दिलं, आणि तिथून ते पाय धरून नमस्कार करिस्तवर ते जे सटकले ते पूर्ण असे विरत 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 डोंगरापाशी गेले समोरच्या. असं 3 वेळेला त्यांना दर्शन झालेलं आहे चौरंगीनाथांचं. त्यामुळे अजून सुद्धा आम्ही दरवर्षी नाशिकला जातो आणि आमची पूजा असते तिथं त्या ह्याच्यात 39 सालापासून. ते करून खाली आले, खाली गुरूंना भेटले, गुरूंना सगळं सांगितलं. त्यांना तर माहीतच होतं आधी, कारण जाताना गजानन महाराज गुप्ते ते सगळे भेटले नाशिकचे त्यांना. ते झाल्यानंतर सगळं त्यांनी सांगितलं, ठेवलं. ते म्हणले, आता तुला सर्व पूर्ण झालेलं आहे तुझं अभ्यास इथला, आणि तुला जे पाहिजे ते आता बरोबर साध्य होईल. म्हणून काही दिवसांनी त्यांनी अनपानशिला पर्वतावर नेला, म्हणजे त्र्यंबकेश्वरच्या मध्ये जटाच्या आपटल्यात वर गोदावरीचा उगम, त्याच्यामध्ये हे ठिकाण आहे. आणि गंभीरनाथाची गुंफा होती तिथं. त्यावेळेला तिथं गहिनीनाथ राहायचे, गहिनीनाथांची ती गुफा होती, आणि मोठा खडक आहे तिथं. अजून सुद्धा जेव्हा 12 वर्षांनी झुंड येते तेव्हा तिथं उपासना चालते. तिथं ती पात्रता बदलली जाते. तिथं साधू लोकांना, नवीन यांना मार्गदर्शन केलं जातं, आणि तिथून ते निघतात. ते चालत मँगलोरला जातात. सगळे त्यांचे नियम सगळे ठरलेले आहेत त्याच्यामुळे. मग तिथं सुद्धा त्यांना बसून त्यानं 64 योगिनींचं दर्शन दिलं. प्रत्येक समोर येऊन दर्शन दिलं आणि पुढे गेले.
त्यामुळे सगळ्या कला सिद्धी त्यांना अवगत होत्या वडिलांना आमच्या. हां. त्याप्रमाणे दर्शन देऊन पुढे त्यांनी हे केलं आणि म्हणले आता तू तुझं हे कर म्हणले आणि माझ्या इथं येत राहा. असं ये जा चालू होती. आजी आमची मेंदळेवाडीची. हो. आता पुढचा भाग महत्वाचा आहे. म्हणजे महाराजांना भेट होईल. मेंदळवाडीत जायची, कारण हे पहिलं ऐकायला पाहिजे नाही हे प्रस्ताव. हे गरजेचं होतं. हे कळल्याशिवाय मग पुढचा आपल्याला प्रवास कळला नसतो. मग हे सगळं नंतर आजी आमची मेंदळवाड्यात मैत्रिणींबरोबर जायची. हो. तर ती त्यांना म्हणली की अरे बापू तू माझ्यावर मेंदळवाड्यात चल. हं. तिथं म्हणले मोठ्या मोठ्या व्यक्ती चांगले सिद्ध पुरुष येतात. हं. शंकर महाराज म्हणून तिथे येतात, तू चल माझ्या दर्शनाला. हे दोनदा तीनदा हे म्हणले नाही माझे गुरु आहेत ना, हं. मग दुसरे गुरु कशाला पाहिजेत, मला काय करायचं. ते म्हणले गुरु म्हणून नाही, पण एक सिद्ध पुरुष तुला भेटतात तर यायला काय हरकत आहे म्हणले. असं 3-4 वेळेला आजीने केल्यावर गेले बरोबर आहे. गेल्याबरोबर मेहेंदळेवाडा. आता मेहेंदळेवाडा म्हणजे सरदार मेहेंदळे म्हणजे बॅरिस्टर मेहेंदळे बरोबर. त्यांचे वंशज यांनी पानिपतच्या युद्धामध्ये मर्दुमकी गाजवली म्हणून पेशव्यांनी त्यांना तो वाडा बक्षीस म्हणून दिला, अच्छा. मेहेंदळेवाडा. त्यामुळे तिथं ते राहायचे आणि मुंबईला बॅरिस्टर झाल्यावर तर काही दिवस मुंबईला असायचे, ते येऊन जाऊन असायचे. त्यामुळे मोठा दिंडी दरवाजा चॉकलेटी, आतमध्ये गेल्यावर मोठी फरशी असायची काळी, तुळशी वृंदावन, पुढं ओठा, ओट्यावरनं जिन्यावरनं गेलं की त्यांचा हॉल असायचा मोठा. हॉलमध्ये सुंदर पांडुरंगाचा फोटो असायचा 6x2चा. त्यानंतर इतर फोटो असायचे. त्यानंतर एका साईडला लोड आणि तक्क्या लावून ठेवलेला असायचा, गादी लावून ठेवले. शंकर महाराजांचं वास्तव तिथं असायचं. शंकर महाराज तिथं बसायचे त्या ह्याच्यावर. आणि मग कीर्तनं प्रवचनं दरवर्षी चालू असायचे त्यांची त्यावेळेला. मग ते झाल्यानंतर महाराजांचे वडील गेले तिथं आईबरोबर, नाही म्हणून 1दा-2दा गाठ नाही पडली. ते म्हणले महाराज काही येत नाही, तू नाही म्हणले तू चल ऐक. त्यांचं काय वाऱ्यासारखं आहे, ते सांगता येत नाही, ते कधी येतील काय सांगता येत अवलिया. अवली आहेत ते, चल म्हणते. मग पुन्हा गेले एकदा. गेल्यानंतर बसले, सगळं कीर्तन संपलं, सगळं संपलं. सगळी लोक ताईसाहेब मेंदळे कीर्तन करायच्या आणि महाराजांनीच त्यांच्यावर क्रिया केली. शंकर गीतेत आहे त्या ह्याच्या संदर्भ आहे. पुढं सांगू आपण त्या बाबतीत. तर ते झाल्यानंतर सगळं पूर्ण झालं आणि महाराज आले. सगळे म्हणले महाराज आले, महाराज आले, महाराज आले. सगळे उठले, उभे राहिले. महाराज येऊन बसले. नेमप्रमाणे नाच झालं त्यांचा याच्याप्रमाणे, कारण ते अवस्थेत असायचे. आणि या अवस्थेतल्या मंडळींना आपण काही सांगू शकत, ते त्यांच्या भानावर नसतात. एक वेगळ्या काही वेळेला आपल्याला वेडेचाळे वाटतात, बरोबर, पण त्यांचे वेडेचाळे नसतात. ते लहान मुलासारखे असतात. त्यांना आपण समजून घेतलं तरच समजेल. बरोबर. त्याप्रमाणे मग ते नाचले, गादीवर बसले. मग सगळी लोक गेली. रावसाहेब मेंदळे यांना थांबून ठेवलं होतं. आमच्या आजीला म्हणले तू थांब म्हणले. थांबल्यानंतर शंकर महाराज समोर होते. शंकर महाराज समोर बघितल्यावर पहिलं यांचं जे मत झालं ते काय बरोबर झालं नाही. फर्स्ट इम्प्रेशन. ते म्हणले की यांना कोण महाराज म्हणेल, यांची दाढी वाढलेली आहे, केस विस्पारलेले, तारवटलेले डोळे, दारूचा वास तोंडात, म्हणजे बाह्यदृष्ट्या बरोबर महाराज म्हणून. महाराज म्हणजे कसं पाहिजे, चकाचक पाहिजे, मस्त कपनी असली तर ती पाहिजे, जरा इकडं अंगठ्या कडी बिडी, इथं दंडाला कड्या बिड्या सोन्याच्या, असं पाहिजे. आजकालचे महाराज तर आजकालचे महाराज म्हणजे महाराज उठून दिसतात ना, त्यामुळे तसं काही दिसत नाही यांच्यामध्ये. म्हणजे साधे आहेत महाराज, म्हणजे यांना महाराज कसं म्हणायचं. मग ते बघितल्यावर एकदा गेले आणि आले. त्या ह्याच्यात दर्शन घेतलं ना, आले. ते आल्यानंतर मग गुरूंकडे गेले. गुरूंना म्हणले तुम्ही सांगितलं मला, पण ते महाराज काही मला वाटत नाही. म्हणजे दारुडे एखादा असतो वेळ तसे वाटतात मला. ते हसले. ते म्हटले की हे बघ म्हणले, कुठल्याही माणसाला बाहेरून पारखायचं नसतं. त्याच्या अंतर्मनात जेव्हा आपण घुसतो आणि त्याच्या ह्याच्यात आपण ज्या वेळेला येतो परिचयामध्ये, त्यावेळेला त्याचा खरा स्वभाव आणि खरं कळतं. त्याशिवाय आपल्याला कळत नाही. म्हणून बाह्य याच्यावर आपण जाऊच नाही कधी. उगाच कुठल्यामध्ये याच्या आपण कमीच करू नये की हा असा तो तसा चुकीचं आहे म्हणते. तर पुढचं तुझं शिक्षण जे आहे ज्ञानेश्वरीचं, मी जरी सांगितलं तरी पुढचं शिक्षण तुझं तिथं आहे सगळं. आणि पुढचं आहे सगळं तिथं आहे पार्ट तुझा. तर तू तिथं सोडू नको, तिथं जा. आणि मडकं हे तयार व्हायचं असेल तर ते सगळीकडनं फिरतं.
भाजून पूर्ण होतं आणि मग ते पक्कं मडकं होतं. बरोबर आहे. तोवर सगळ्यांचे हात त्याला लागतात, त्याशिवाय त्याला आकार येत नाही. त्यामुळे तुला तिथं जावंच लागेल. तिथं अनेक सत्पुरुष तुला भेटणार आहेत, तर तू जा. म्हणजे स्वतःचे सध्याचे बघितलं तर गुरु आपल्याला शिष्याला सोडत नाहीत. बरोबर. हा कुठं पळून गेला तर भीती वाटते, किंवा मालदार असेल तर त्याला बळणी सोडत नाही. येस येस. आणि शिष्य सुद्धा बघतात की गुरु कसा आहे, गुरुकडे काय काय आहे? गुरुकडे गाड्या बिड्या आहेत का, काय आहेत, आपल्या मठावर अधिकार सांगता येईल का, बरोबर आहे. आपण मालक बनू का तिथले. हे बरोबर पहिलं खूप प्रकार असतात त्या ह्याच्यात. म्हणजे मी तर अनेक 60-70 वर्ष बरोबर बघितलेले आहे. काय काय बघितलं असं. भरपूर बघितलं मी त्या ह्याच्यात. त्यामुळे हे सगळे प्रकार झाले. ते म्हणले नाही तुला जावं लागेल. मग वडील आमचे गेले. ज्या अर्थी गुरु सांगते त्या अर्थी त्याच्यात आज्ञा. अर्थ आहे. त्यामुळे आज्ञा आहे. मग पुन्हा गेले, एका दिवशी बसले आर्य शंकर महाराज. बसले, वेळे झाली, चालू झाले सगळे. घेतल्यावर हे जवळ गेल्यावर त्यांना ओढलं. ओढलं म्हणले बाप्या तू जातोयस कुठं, किती वेळ पळणार आहेस तू. आणि शेवटी म्हणले तू आमचा मुलगा आहेस, त्यामुळे आम्हाला सगळं लिंक आम्हाला माहिती म्हणले. ते साईबाबाकडनं तू आलेला आहेस, त्यामुळे तू मला सांगितले तू तुला कसं सोडेल. त्यामुळे आता गपचूप राहायचं म्हणून पाठीवर त्याला थापटं. पाठीवर मारलं आणि जवळ मिठी मारली. जवळ मिठी मारली तिथंच त्यांचं हे संपलं. सगळंच. आणि तिथून शंकर महाराज आणि बाप्पू हे समाधीपर्यंत वेगळे झाले नाहीत. पण त्यांनी गुरुलाही सोडलं नाही. गुरूंकडे जायचे. नाही तर गुरु दुसरा गुरु भेटला की लोक पहिल्याला सोडतात. बाप हा नेहमी एकच असतो. अगदी काके मामे भरपूर भेटतात, पण बाप हा एकच. आणि शेवटी आपल्याला तोच सांभाळतो आणि तोच देतो. तारणाला तोच आणि मारणारा तोच. त्यामुळे बापाला कधी सोडायचं नाही. बाकी सगळं फिरून यायचं. आम्ही बाबा महाराज सातारणकडे जायचो, प्रवचन कीर्तन ऐको, धोंडामाजकडे जायचो, देगलूरकडे, सगळीकडे ऐकायला काय हरकत, आपल्या चांगल्या गोष्टी मिळतात. परंतु लगेच त्यांचे तूच माझी आई तूच माझा बाप नाही. माझा बाप आहे तो आहे, तुम्ही माझे काके मामे असाल, नमस्कार. पण बाकी त्याच्यात अडकायचं नाही आपण कुठल्याही याच्यात. आणि त्यांचा मोठेपणा बघून तर अजिबात अडकायचं नाही. असे भरपूर हे असतात, हे अडकवायचे धंदे असतात सगळे आजकालचं तरी परिस्थिती आहेतच. त्याच्यामुळे त्या भानगडीत पडूच नाही अजिबात. मग सगळं महाराज आणि ते जेव्हा पूर्ण एकत्र झाले तेव्हा आईने सांगितलं की आता बापू तू महाराजांना सोडायचं नाही. ते म्हणले ते महाराजच मला सोडणार नाहीत. त्यामुळे शेवटी बापू हे मेहेंदळे वाड्यातच राहायला गेले. ताईसाहेब रावसाहेब मेहेंदळे म्हणले की बापू तू आता आमच्या इथं यायचं. म्हणून सगळं चंबुगावला आवरून बापू हे मेहेंदळ्यांच्या घरात राहायला गेले. आणि तिथपासून जी सुरुवात झाली ते त्यांच्या सुद्धा आयुष्याचा टर्निंग पॉइंट हे रावसाहेब ताईसाहेब मेहेंदळे. की ताईसाहेब मेहेंदळे त्यांना म्हणल्या की बापू म्हणले तू म्हणले आहेस योगी, मोठा आहे, सगळं आहे, परंतु आपल्याला भीक मागायची नाही म्हणले. हे लक्षात ठेव म्हणले, अजिबात भीक मागायची नाही, आपण लोकांना द्यायचं. तर तू तुझ्या पायावर उभा राहा. भले शिक्षण तुला कमी असेल, काही असेल, मी करेन. शिक्षणाला महत्वच नाही. ज्ञानेश्वर महाराज काही ग्रॅज्युएट डबल ग्रॅज्युएट नव्हते. तुकाराम महाराज कुठं BCom MCom नव्हते, परंतु त्यांना आतून ताकद होती. ही देवभूमंडळी आलेली आहे, देव लोक आहेत, यांनी जन्म आपल्याकरता घेतलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाकडे बघायचं नसतं, ते त्याच्या पलीकडचे आहेत. सगळे त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहेत, पण ते दाखवत नाहीत आपल्याकरता. त्यामुळे ते सगळं झालं. त्यांना सांगितलं की तू कटोरा घ्यायचा, पण ह्याच्या भिक्षेकरता नाही, लोकांकरता. तर तू तुझ्या पायावर उभा राहा. तर अशी कला तू हे कर की मरेपर्यंत तुला उपयोगी पडेल. मग ते म्हणले तू ड्रायव्हिंग शिक. मग कुलकर्णी मोटर स्कूल शनिवारवाडीचे येत आहे, ते त्यांच्याकडे जायचे, तिथं ड्रायव्हिंग शिकवलं. मग खेकडा ट्रक दोघात मिळून घेतला. मग कोळशाचा व्यवहार दोघांनी केला. आंबे त्यांचं बाग होती मोठी डोंज्याला, 99 वर्षाच्या करार ती हे केली. ते त्याच्यावरनंच काही माल आणणं करणं, मोठे स्पेअर पार्ट विकत आणणं करणं, बरेच बिझनेस केले. पण बरोबरने अध्यात्म सोडलं. मग वेळ असेल तेव्हा ढेकणे मामांकडे जायचं, मामींकडे जायचं.
म्हणतात येलूबाईंकडे जायचं महाराजांना घेऊन. आणि त्यावेळेला महाराज परीक्षा घ्यायचे किंवा राहतोय का पळतोय. आणि त्यावेळेला आमच्या महाराजांचं राहणं एकदम टकाटक असायचं वडिलांचं. म्हणजे डायबर्डिन पॅनभर दिसायला देखणे होते वडील आमचे. सिनेमात काम बिम करायचे म्हणजे आले असते तर पुढे आले असते बरेच ते. म्हणजे आम्ही त्यांना राज कपूर म्हणायचो थोडक्यात, सगळेजण येणारे. मग महाराज त्यांचे हे करायचे, सगळे परीक्षा घ्यायची की हा टिकतोय का जातोय. मग महाराज आमच्या पांढरी पॅन्ट पांढरा शर्ट चकाचक असायचे, बांग बिंग पद्धतशीर देखणे दिसायला. मग ते म्हणायचे मला तुझ्या मानेवर बसायचे, मला मानेवर घेऊन जा. पण आता काय म्हणले महाराजांची इच्छा न्यायला पाहिजे. बरं वडील आमचे पैलवान होते आणि ह्या सगळ्या गोष्टी कान्हेरे आजोबांनी पाहिलेल्या आहेत. कान्हेरे आजोबांचा नातू आमच्याकडे येतो. तो म्हणला आजोबा हे सगळ्या गोष्टी मला सांगायचे की बापूला मी कशा अवस्थेत पाहिलेला आहे आणि त्यांनी काय काय केलंय हे मी स्वतः पाहिलेलं आहे. कान्हेरे आजोबा त्यांना सांगायचे त्यावेळेला की बापूला म्हणले असं दाबायचे महाराज मुद्दामून. पण महाराजांच्या अंगात ताकद भरपूर. महाराज दाबायचे आणि दाबून 2 पाय मानेवर टाकायचे आणि आता उठ म्हणायचे. मग त्यांना घरून महाराज, आता महाराज 6-6.5 फूट, त्यांना घेऊन उभे राहायचे आणि उभे राहून मानेवर बसून 2 पाय गळ्यात टाकून त्यांना घेऊन जायचे सगळे मिरवत. मग जाताना धड जायचे नाहीत त्यांनी, सबंध अंगाला पाय चोळायचे. अच्छा, मुद्दाम घाण करायचं का? हा, पेशन्स सगळं की किती बघू. केस वरचे विस्कडायचे, केस ओढायचे, कान ओढायचे, हे उद्योग त्रास द्यायचा म्हणजे थोडक्यात. क्या की राहतोय कधीतरी कंटाळेल आणि काहीतरी बोल. हा काहीतरी म्हणेल. काही नाही, ते गप राहायचे, चलत राहायचे. कुठं जायचं ढेकणे मामीकडे, चला तिथं सोडतो. तिथं सोडतो चला. मग तिथे येऊन सोडायचे. बापे तू राहिला जिंकलास तू, एवढं म्हणायचं. चहा कर मामी, चहा कर त्याला, चहा कर. आणि येणं जाणं असल्यामुळे मामींची खूप त्यांना ओढ होती. नाथ म्हणून म्हणायचे त्यांना, येल्लोबाई काय ते काय नाथा म्हणायचे, नाथा वडिलांना. त्याप्रमाणे चालू असायचं त्यांचं. पाय घासायचे, करायचे उद्योग. मग तिथनं कुठं अजून दुसरीकडे घेऊन जायचं असेल तर दुसरीकडे हाताला धरून घेऊन जायचे. असे बरेच कामं चालायची. मग त्यामुळे वडिलांना सुद्धा आमच्या बरीच मंडळी भेटली. रावसाहेब ताईसाहेब मेंदळे होतेच, त्यामुळे कधीतरी डॉक्टर धनेश्वर यायचे, उपळेकर यायचे, दादा महाराज सातारकर यायचे, मुंबईला सर चुन्नीलाल मेहता होते, त्यांच्याकडे जायचे. मग वडिलांना मुलाप्रमाणे बरोबर घेऊन जायचे ते सगळीकडं. आणि पूर्ण नोकर म्हणून नाही तर मुलगा म्हणून घेऊन जायचे आणि सर्व त्यांची सेवा करायची. त्यामुळे चुन्नीलाल मेहतांकडे राहिला होते शंकर महाराजांच्या बरोबरीने. पुन्हा त्या डॉक्टर हे होते तुमचे हाफिज का कोणते अजिब, त्यांच्याकडेही राहिलायचे, तिथेही जायचे ते. आणि पुन्हा अजून 2-3 ठिकाणं त्यांची असायचे. दादा महाराज सातारकरांकडे जायचे, तिथं मुक्काम असायचे, सगळीकडे घेऊन जायचे. म्हणजे हे काही प्रसंग हे त्यांच्या डोळ्यासमोर घडलेले आहेत. ताईसाहेबांना जे दर्शन झालं स्वामींचं की त्या जीव द्यायला निघाल्या होत्या, त्यावेळी ते दर्शन, तेव्हा महाराजांनी दर्शन देऊन सांगितलं. हे सगळ्या गोष्टी घडलेल्या समोर बघण्यासारख्या, चित्रासारख्या आहेत त्या समोर घटना घडलेल्या आहेत. चुन्नीलाल मेहतांच्या घरी जो त्यांना विष्णूंचं दर्शन दिलं, तो किस्सा काय होता? तो किस्सा ऍक्च्युली घडला होता, तो ढेकळे मामीच्या इथं घडला होता. अच्छा. हो. की ज्या वेळेला ते आले 2 जण गाडीतून. कोण दोघं? चुन्नीलाल मेहता आणि त्यांच्या मिसेस, दोघे जे गाडीतून आले. आता राहणीमान सगळं गुजराती आणि हायेस्ट होतं. गाडी बाहेर ड्रायव्हर होते, गव्हर्नरच होते ते. गव्हर्नर होते, गव्हर्नर होते मुंबईचे. त्यामुळे ते आले. पण एवढे साधे ते, एवढे गव्हर्नर खूप साधे होते. ते मामींच्या घरात बसायचे, खाली राहायचे शंकर महाराजांसाठी. त्यामुळे ते राहिल्यानंतर ते आले, बसले, राहिले. आणि त्यांची खूप इच्छा होती की विष्णू दर्शन मला व्हावं. मग त्यावेळेला महाराजांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि पूर्ण त्यांना विष्णू दर्शन दिलं. विष्णू दर्शन दिल्यावर ते त्या अवस्थेत गेले. अवस्थेत जाऊन ते 2 ते 3 दिवस त्या अवस्थेत होते. मग गाडीत घालून त्यांना मुंबईला नेलं आणि घाबरू नका म्हणले. 3-4 दिवसांनी त्या अवस्थेत नाही गेले. म्हणजे समाधी अवस्थेत ते 2-3 दिवस होते. हो, समाधी अवस्थेत. मग त्यांना विचारलं, ते म्हणले मी इतक्या आनंदात होतो की तो आनंद काही सांगता येत नाही. आणि प्रत्यक्ष विष्णू दर्शन मला झालं, परम आनंद. मग चेष्टाच नाही. साधं कुठल्या चांगल्या मूर्तीत दर्शन झालं तर आपला आनंद होतो, हे तर प्रत्यक्ष विष्णू दर्शन आहे.
त्यामुळे त्याचा प्रश्नच नाही म्हणले अजिबात. तर त्या याच्यात मी आवेशात होतो, त्या याच्यातून ते आले. अशा बऱ्याच हा लोकांना प्रसंग शंकर गीतेमध्ये पण आहे. शंकर गीते, अशा बऱ्याच लोकांना अनेक अनुभव आलेले आहेत, अनेक गोष्टी झालेल्या आहेत, अनेक शिकायला मिळालेलं आहे. त्यामुळे खूप शिकण्यासारखं शंकर महाराज. आणि शंकर महाराज हे एकटे लोकांचे सगळ्यांचे होते, सगळ्यांचे होते, त्यांचे- सगळ्या धर्मांचे होते, हां, सगळ्या धर्माचे सगळ्या होते. धर्मांमध्ये मानायचे. पुन्हा बाहेरच्या देशातनं सुद्धा त्यांचे लोक होते. जगभरामध्ये हो, 8-10 देशांमध्ये ते त्यांचं वास्तव्य होतं. वास्तव त्यांना सगळे वाद्य येत होते, Yes, sir. त्यांना सगळं भाषा वाचन येत होतं, होत्या. सगळ्या भाषा सगळ्या येत भाषा होत्या. येत होत्या त्यांना. म्हणून त्यांना विचारायचे की महाराज तुम्ही इंग्रजी बंद बोलताय, संस्कृत बंद बोलताय. हो. ते म्हणले अरे बाबांनो, जिथं भाषा निर्माण होतात हम्म. त्याच्या पलीकडचा मी आहे. तर मी तुम्हाला काय सांगू, बरोबर. तुम्ही म्हणाल ती भाषाच इथून उत्पन्न झाली. ज्या ज्या देशातले लोक यायचे त्या लोकांना त्या देशातल्या म्हणजे मदर टंग मध्ये, मातृभाषेमध्ये ते बोलायचे. मातृभाषेत बोलायचे. म्हणजे हे फार आणि असे बरेचसे प्रसंग बरं आले त्यावेळेला म्हणले अरे मी पेशव्यांच्या याच्यात जेवायला गेलो होतो. हो. पेशव्यांनी दक्षिणा दिली मला, दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी. ती दक्षिणा माझ्याकडे आहे, दाखवली त्यांनी. त्यानंतर मी म्हणले पुढं, म्हणले तुम्हाला इंग्रजी बोलता, इंग्रजी येतो? हो म्हणले. मी एका व्हाईसरायला मी इंग्लिशने शिकवलं म्हणले. हो, हो. त्यांनी मला तिकडं नेलं होतं, तिकडून त्याला मी नाद सिद्धच करून टाकला. पुन्हा त्यांनी काही शास्त्रज्ञांची नावं घेतली. ते सायंटिस्ट जे आहेत ते म्हणले मागच्या जन्मीचे सगळे साधू लोक आहेत, ते साधू लोक आहेत. साधू लोक आहेत. त्यामुळे हे बॉम्ब बिन बनवणं किंवा हे सगळ्या प्रक्रिया त्यांना माहिती आहेत, ह्या तिथून आहेत. आणि आपला नाथपंथ, आपलं शास्त्र जे आहे ते अतिशय पूर्वी अतिशय वाढलेलं होतं. त्याच्याबद्दल तेवढी माहिती असावी तेवढी तेवढी नाहीये. हे ऋषीमुनी म्हणजे आत्ता जे आपण सर्जन म्हणतो, डॉक्टर म्हणतो, तसे ऋषीमुनी होते. हे ऑपरेशन करायचे. आपले. तुम्ही जर कण्हेरी मठात गेला हो. त्याच्या पुढं, तर तिथं ते बघायला मिळतं मेंदूचे ऑपरेशन करायचे ते. बरोबर. म्हणजे आपलं शास्त्र प्रगत किती होतं. बरोबर आहे. मेंदू कशाने पाडायचे, काय करायचे त्यावेळेला. आत्ता सलाईन आपण आत्ता म्हणतो, सलाईन त्यावेळेचं आहे. विज्ञान हे मागच्या 100-200 वर्षापूर्वीच आहे. 100 वर्ष. आणि आपले अगदी 10,000 वर्षापूर्वी, लाखो वर्षांपूर्वी. त्यामुळे हे जुनं आहे. हे आपल्याला विमानं त्या वेळेला होती. बरोबर आहे. फक्त आता 2000 फुटावर, 10-20,000 फुटावर, आता 2000 फुटावर उडत होती त्यावेळेला. विमानं तयार करायचे. पण आपल्या इथं मजा कशी आहे की आपल्या इथलं उचलून काही दिलं तर त्याची किंमत नसते. पण ते बाहेरच्या देशातून लेबल लावून आलं की त्याची किंमत वाढते. हा फरक पडतो त्यामध्ये. त्यामुळे ह्या लोकांना सुद्धा काही वेळेला तसं वागावं लागतं. बरोबर आहे. त्या ह्याच्यात. म्हणून काही वेळेला ही लोक तितक्याच प्रमाणात कडक वागतात. आणि कदाचित असं असावं की जे लोक खरे आहेत त्यांच्या भक्तीकडं या त्यांच्या साधनेकडे बघून येणारे आहेत तेच लोक टिकतात. नाहीतरी यांच्या अशा वेडसर वागण्यामुळे बऱ्यापैकी लोक दूरच होऊन जातात. मग ते काही कामाचेही नसतात जे दूर झालेले आहेत. बघितलं असेल की गजानन महाराज, सगळेच, नंतर तुमचे साईबाबा, हे महाराज इतके विचित्र वागायचे की दगड मारायचे, काही वेळेला काठीने मारायचे. की कोण टिकतोय, टिकतो कोण. जो टिकेल तो टिकेल, जो पळेल तो पळेल, मग त्याला काही मिळणार नाही. थोडक्यात ते परीक्षा घ्यायची. बरोबर. आणि त्याशिवाय ते त्याला जवळ करायचे नाहीत अजिबात. मग हे सगळे त्याच्यातनं उतरेल परीक्षेतनं, तोच जवळ जाईल आणि तो कायमस्वरूपी टिकायचा. त्यामुळे ह्या यांना खूप महत्व आहे त्या ह्याच्यात. आणखीन एक प्रसंग आहे. जेव्हा महाराजांनी देह सोडला तेव्हा त्यांची शोक सभा घेतली सगळ्या लोकांनी. तर तेव्हा साक्षात महाराज येऊन म्हणले की अरे कुणाची शोक सभा घेतात. तो प्रसंग काय होता? तो प्रसंग काय की महाराजांनी समाधीची जागा आधी दाखवली होती. 6 महिने आधी दाखवली होती. मालपाणीची ती जागा. त्यावेळेला रावसाहेब, ताईसाहेब मेंदळे, डॉक्टर धनेश्वर, अजून 2-3 मंडळी ही सगळी बरोबर गेली होती. आमचे वडील पण होते बरोबर त्याच्यात. बापू तू चल म्हणून दाखवली त्यांना. आणि ते म्हणले की इथं ही मालपाणींची जागा आहे आणि ते यायचे जायचे त्यांच्याकडे, तर इथं मला या जागेत समाधी घ्यायची. तर त्याचं कारण म्हणजे एक म्हणजे ती पुणे आणि सातारा याचं मध्य आहे. ती सीमारेषा होती पूर्वी, पुणे आणि साताऱ्याची. म्हणजे मी तिकडचं आहे आणि इकडचं आहे. आणि काही आतली रचना जी आहे जमिनी खालची
ती व्यवस्थित होती, त्यांना पाहिजे तशी, शिळा होती काहीतरी मोठी. पाहिजे तशी. त्यामुळे त्यांनी समाधीची जागा तिथे ठरवली पहिली आणि सांगितलं. आणि त्याच्या आधी म्हणले मी हे सांगितलं. त्यानंतर मग सगळेजण आले, त्याच्यावर 6 महिने गेले. महाराजांनी प्रसाद म्हणून खिचडी केली होती. सगळ्यांना स्वतः हाताने ढवळून खिचडी केली, हो. खिचडी दिली, सगळ्यांना वाटली. आणि त्यानंतर मग शेवट महाराजांनी देह ठेवायच्या आधी आमच्या वडिलांना सांगितलं की तू पर्वतीवर जायचं. आता वडिलांची आमच्या उपासना ही 42 ते 64 सालापर्यंत पर्वतीवर होते. बरं. मुजुमदार, तुळशीबागवाले हे त्या बॉडीवर होते. मग त्यांनी सांगितलं की साधने करता तुम्ही इथं आमची खोली घ्या, आम्ही तुम्हाला देतो. पेशव्यांच्या समाधीच्या शेजारी खोली होती, तिथं उपासना आमचे वडील पहाटे करायचे. एका पायावर उभं राहून उपासना करायची त्या ह्याच्यात. मग ते म्हटलं की तिथं तू जा आणि उलट गुरुचरित्र पारायण कर. आणि माझा निरोप आला, डेकणमणीचा मुलगा आला की तू ये, मग पुढचं तुला सांगतो. ठीक आहे. मग हे वर गेले. वर गेल्यानंतर सगळं पारायण चालू केलं. 53 झाला, 52 झाला, 51 झाला. त्याच्या आतमध्ये मामींचा मुलगा वर आला आणि म्हणले बापू महाराजांनी बोलायला थांबले, तू चल, देह त्यांनी ठेवलाय म्हटले. ते म्हणले महाराजांनी काय देह ठेवला म्हणजे काय, फक्त शर्ट बदली केलाय जुना, तसे ते कुठं जायचे नाहीत म्हणले, हे लक्षात ठेव म्हणते. मग ते दोघे जण आले खाली, बघितलं महाराजांचा देह होता आतमध्ये, सगळं केलं होतं. मग त्यांना ठेवलं व्यवस्थित. लोकांना कळलं होतं का झुंडीच्या झुंडी चालू झाल्या. मग त्यावेळेला न्यायरत्न विनोद होते, ते आले होते. ते म्हणजे पुण्यातलं एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व होतं आणि ते आध्यात्मिक मार्गात सुद्धा फार मोठे होते. आता समर्थ विनोद यांचे वडील, डॉक्टर समर्थ विनोद जे त्यांचे वडील न्यायरत्न विनोद, न्यायरत्न ही त्यांना पदवी दिली होती आणि त्यांना स्वतः गहिनीनाथांनी दीक्षा दिली होती नाथपंथाची त्या ह्याच्यात. त्यामुळे त्या सगळ्या क्रिया त्यांना माहीत होत्या. मग त्याप्रमाणे गेल्यानंतर आत खोलीमध्ये फक्त ज्ञाननाथजी वडील आमचे, रावसाहेब मेंदळे आणि हे विनोद, हे तिघच होते आतमध्ये. आणि त्यावेळेला महाराजांना काहीतरी संदेश द्यायचा होता म्हणून ती तार आहे, ती तार त्यांनी महाराजांच्या तिथं लावली आणि कानाला लावली विनोदांनी. तांब्याची तार आहे आपल्याकडे, ती आपल्याकडे आहे. तांब्याची तार लावली आणि रावसाहेब मेंदळ्यांना लिहायला सांगितलं. त्यावेळेला वडील त्या अवस्थेत उभे होते शेजारी ज्ञाननाथजी. तर ते म्हणलेत की महाराज संदेश पाठवते तर घ्या. मग ते त्याने टिपून घेतला की 6 ठिकाणची वाळू म्हणजे माती, पाणी आणि फुलं ही आणायची, ही समाधीत बापू ठेवायची आणि मग मला समाधी द्यायची, त्याशिवाय द्यायची नाही. मग हे सगळं लिहून घेतलं. लिहून घेऊन कुलकर्ण्यांनी गाडी दिली मग त्यांना. मग गाडीतनं ते गेले. मग आळंदी, नंतर मग तुमची माळी महाराज, जंगली महाराज, पद्मावती, इकडच्या 6 ठिकाणची माती जमा केली, फुलं, मातीन पाणी, आणि ते समाधीजवळ संध्याकाळी ठेवलं. आणि ठेवून मग समाधी त्यांना दिली गेली त्या ह्याच्यात. त्या ह्याच्यात सुद्धा महाराजांची समाधी झाली, ती सुद्धा सरळ सरळ झालेली नाही. तिथं सुद्धा उद्योग झाले की मालपाणींचे भाऊ आडवे आले. ते म्हणले की मी समाधी घेऊन देणार नाही, माझी परवानगी नाही. मग ती पोलीस कंप्लेंट झाली. त्यावेळी स्वातंत्र्य नव्हतं आपल्याला, ब्रिटिश काळ होता त्यावेळेला. मग ते सगळे इन्स्पेक्टर, पोलीस सगळे आले. त्यांनी सांगितलं नाही, समाधी देता येणार नाही. मग महाराजांना तिथं ठेवलं होतं. ही मंडळी इकडं ही सगळी चालू होती. तवर हे म्हणले बापू आता यातनं मार्ग काढला पाहिजे, तर माळी महाराजांना घेऊन ये. तेच माळी महाराज आले होते तिथे सायकलवर. वडील आमचे सोम महाराज माळी महाराजांचे इथं, मल्लप्पा बसले होते तिथं. ते म्हणले आला का बापू तू? मला कळलं म्हणले. तो गेला, तो सुद्धा काही सरळ जाणार नाही म्हटले, तो काहीतरी नाटक करून जाणार. मग म्हटले सायकल ठेव तुझी इथं. आणि शुअर लाईट गाडी होती त्यांची,
अच्छा वराती मिरवायची गाडी पहिली होती अच्छा ती शुअर लाईट गाडी होती. काढा म्हणले. बसले 5-6 जण एकतारी भजन म्हणत म्हणत आणि दारूची बाटली आणि ग्लास शेजारी. चला म्हणले बापू. बसले पुढं. निघाले. एक ठिकाणी थांबले. पद्मावतीला थांबले. अरण्येश्वरला थांबले. ओत दारू. हे कोण सांगितलं उद्दारू? माळी महाराज. अच्छा माळी. ओत दारू. वडील दारू होत्याची प्यायची. 5 मिनिटं थांबले की चालले पुढं. ही अशी वरात त्यांची चालू होती. वरात चालू होती सगळी आणि तिथं आले. हे करत करत पोचले तिथं. पोचल्यावर त्यांना जे म्हणले आले ते. काय रे म्हणले, काय झालं, समाधी का थांबली? तर महाराजांचं शरीर मारुतीसारखं झालं होतं. हो, त्या झाडाखाली ठेवलं ना मठामध्ये. मारुती. मग ते सगळं झाल्यावर मल्लप्पांना सांगितलं असं असं झालं. म्हणजे मालपाणीचे एक भाऊ होते. ठीक आहे म्हणले, काय काळजी करू नका. मग इन्स्पेक्टरनं म्हणले तुमचं म्हणणं काय? नाही म्हणले आम्हाला कंप्लेंट आलेली आहे, तुम्हाला समाधी घेता येणार नाही. अरे म्हणले तो साधू आहे, हे सगळं विश्व त्याचं आहे आणि हीच समाधी काय जागा घेऊन बसला असं म्हणून त्याने गळ्यामध्ये हात त्याच्यात टाकला. इन्स्पेक्टरच्या पोलिसांच्या गळ्यात हात टाक्यावर एखादं बेशुद्ध होऊन बसावं तसे ते सगळे बसले होते. माळी महाराजांनी केलं. माळी महाराजांनी केलं, मल्लप्पांनी. सगळे शांत. ते पैलवान होते. हो हो. ते पैलवान ते उंच पुरे होते. नुसतं गळ्यात हात टाकल्याबरोबर ते सगळे बसले. आता म्हणले करा समाधी. समाधीला सुरुवात केली. समाधी पूर्ण झाली संध्याकाळी आणि झाल्यानंतर त्यांना टप्पल मारली. उठा म्हणले, आता कुठली समाधी बघते? चला म्हणले उठा. उठून गेले पोलीस. समाधी झाली. त्या समाधीच्या टायमापासून रुद्र तिथं बसून होते. रुद्रकर बसून होते. त्या ह्याच्यात छत्री घेऊन पण ते कित्येक 3-4 महिने काहीतरी तिथेच ते. त्यामुळं अजून महाराजांनी त्यांची कला ही ठेवलेली आहे. बरोबर. ही योगी लोक असतात, हे आपली कला वर टाळूमध्ये ठेवतात. योग्यांना जेव्हा समाधी देतात किंवा योगी पुरुष हे जटा वाढवतात. हो. वर जटा त्यांच्या बांधलेल्या असतात. तेवढं करतात की आपली टाळू जशी भरलेली असते तशी त्यांची टाळू भरलेली नसते. त्यांची लहान मुलाची टाळू उडावी तशी ती टाळू त्यांची उडत असते. की तुम्ही लोणी तूप टाकलं तरी थिजतं ते त्या ह्याच्याप्रमाणे. तेवढ्या करता ते सबंध जटाभार मानतात. मग त्यावेळेला समाधीच्या वेळेला ते प्रक्रिया करून त्यांची जी कला आहे म्हणजे ताकद प्राण हा वर ठेवून देतात आणि वर ठेवून देऊन ते पुढे 350 वर्ष कार्य करतात भक्तांसाठी. 350 वर्ष. 350 वर्ष. आणि पुढच्या वेळेला मात्र जसे भक्तजन त्यांची सेवा करतील, दिवा लावून द्याल, तेल घालून तेवत ठेवणं तुमचं काम. त्यामुळे पुढे तशी तशी त्यांची ताकद ही वाढत जाते त्या ह्याच्यामध्ये. म्हणून या लोकांना समाधी द्यायची असते आणि समाधी देण्याचा सुद्धा प्रकार आहे. त्या प्रकारात ती समाधी द्यावी लागते. नंतर नेला टाकला असं नाहीये. ते शास्त्रोक्त पद्धतीने सगळं करावं लागतं की त्यांचं हे शिर जे आहे ते शिर जमिनीच्या बरोबरीने लागतं. त्यांना देवडी करून बसवावं लागतं. मग देवडी करून बसवून आता आमच्या साधू लोकांमध्ये कंथा झोळी प्रसाद रोटाचा हे सगळं देऊन मग त्याच्यावर तुमचं भस्म चंदन मीठ असा लेप मारत येतात आणि मग शेवटी भिजवतात. आणि मग कोणी करणारा असेल तर पादुका बनवतात किंवा शिवाची पिंडी बसवतात कोणी नसेल. पण त्यांची ताकद ते ठेवतात आणि जशी गरज पडेल त्यावेळेला हे प्रत्यक्ष येऊन उभे राहतात. हा आपल्याच त्यांच्यात फरक आहे. आपण आपली पुण्यतिथी जयंती आपण साजरी करतो का? आपलं काय करतात? श्राद्ध, वर्ष श्राद्ध. आणि एकदा गेल्यावर पुन्हा बोलवत बसत नाहीत. बरोबर. की गेला ना संपलं ना बरं झालं. त्यामुळे त्यांच्यात आपल्यात फरक आहे. त्यांचा जीवन जगणं किंवा जन्म घेणं आणि देह ठेवणं हे त्यांच्या हातात आहे. मृत्यू हा त्यांच्या हातात आहे. त्यांच्या मनावर आहे. आपण मृत्यूच्या हातात आहोत. अगदी. त्यांनी नेलं की जावं लागतं. आपण मृत्यूच्या हातात. हा फरक आहे. किती मोठा फरक. म्हणून आपलं श्राद्ध करतात. बरोबर. श्रद्धा. आणि त्यांची पुण्यतिथी करतात कारण ते जन्माला येताना सुद्धा दिवस नक्षत्र पाहून येतात.
बरोबर. तेव्हाच ते जन्म घेतात. आणि जर त्यांना ते घर चांगलं वाटलं, ती कूस चांगली वाटली तरच ते जन्म घेतात. तोवर ते थांबतात कार्य करता. तसं मेल्यानंतर सुद्धा, गेल्यानंतर सुद्धा ते त्यांचा दिवस, टाईम, उत्तरायण आहे का हे सगळं बघून ते ठेवतात. कारण वेव्स ज्या आहेत त्या वेव्स कशा चालतात ह्या त्याप्रमाणे चालतात आणि त्याप्रमाणे देह ठेवतात. म्हणून तिथं आपण पुण्यतिथी करतो की ह्या पुण्यतिथीला देह ठेवलाय, त्यांची आठवण. आपलं श्राद्ध करायचं तर सांगावं लागतं, उद्या श्राद्ध आहे रे, आठवण करून द्यावी लागते. आठवणी राहत नाही, पण तसं त्यांचं नाही. त्यांना पुण्य आहे, ते कधीही जन्म घेऊ शकतात, कधीही येऊन उभं राहू शकतात. शिष्याची जर काही चूक झाली तर ते प्रत्यक्ष पुढे येऊन उभे राहतात. नाही तर कोणामध्ये संचार करून सांगून ते जातात, पण संचार केलाय आणि ते आहेत हे सुद्धा ओळखू आलं पाहिजे. नाही तर लोक त्याचा गैरफायदा घेतात. ढोंगी संचार आत्ताच आपण बघितलं 14 कोटी रुपयाला फसवलेलं आहे महाराजांच्या नावे. आणि तसं कसं महाराजांचं नाव खराब होतं, त्याच्या नाव खराब होतं नाव खराब होतं आणि आपण आपल्याला फसवतो. आणि आपण आपल्याला फसवतो. आणि लोकांमध्ये जे खूप शिकलेले आहेत, ज्यांचा विश्वास नाहीये देवावरचा, त्या लोकांचा तर पूर्णच विश्वास उडून जातो अशा घटनांमुळे. आता मध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला आमच्या वडिलांनी बंद केलं ते ज्ञानजींनी, की बऱ्याच वेळेला सिगारेट न्यायचे, दारू न्यायचे, सिगारेट प्रसाद आता माझा पुढचा प्रश्न तोच होता, तोंडाला लावायचे, लोकांच्या आपले मध्ये ओढायचे. महाराज सिगरेट ओढायचे, महाराज दारू प्यायचे. अरे त्यांची लेवल काय होती, तुमची लेवल काय? सिगरेट आणि दारू हे का, हे लोकांना थोडस सांगून आपण हे लोकांना कळलंच नाही. सिगरेट म्हणजे रेट म्हणजे पुढे ढकलणं. अच्छा. मग धूर तुम्ही बघितला तर जाळ धूर हा कायम वर जातो. सिगरेटचा तुम्ही काडी पेटवा, उदबत्ती पेटवा, धूर आणि जाळ कायम वर जातो. तुम्ही उलटी धरली तर तो जाळ वरच जातो. त्याप्रमाणे सिगरेटचा धूर हा वर जातो. त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या अध्यात्मात सुद्धा पूर्ण जळा, राख व्हा, की त्यातून निर्माण काही होत नाही. ते अध्यात्म तुमचं त्याप्रमाणे वर जाऊ दे. धूर जसा वर जातो त्याकरता सिगरेट हे फक्त त्यांचं चिन्ह आहे. त्यांची ही बोटं जळलेली असायची. आई म्हणली की कोणतरी हातात द्यायचं, कारण त्यांची अवस्था वर असायची. त्या अवस्थेत बोलायला खाली राहावेत म्हणून सिगरेट त्यांना कोणतरी पेटून द्यायचं. ते एक झुरका ओढायचे, ठेवून द्यायचे. सगळी सिगरेट प्यायची नाही, एक बोट जळलीत. ज्याच्या दारूमुळे दारून पराभव आयुष्यात झाले, संसार उजाडलेत त्यांचे. बरोबर. त्यांना बाहेर काढण्यासाठी दारूची गरज नाही त्यांना, सगळ्याच्या गरज नव्हती महाराजांना. अशा गोष्टींची गरज काय होती त्यांना? बरं, याची घटना आमच्या घरात घडलेली आहे. आमची आई ज्या वेळेला महाराजांना आंघोळ घालायला गेली की ते हटून बसले होते एकदा, की तूच मला आंघोळ घालायची. अष्टमीला तू मला आंघोळ घालायची. तेव्हा ते म्हणले की महाराज मी 4-4.5 फूट, तुम्ही 7 फूट, कुठं आंघोळ घालू, कशी? ते ढेकण्या म्हटल्यावर महाराज काय हट्ट धरते त्या मुलीशी, की तुम्ही आंघोळ करा ना तुम्ही. म्हणले तुम्हाला सगळं तयार दिले गरम पाणी. नाही म्हणले आज अष्टमी आहे आणि कालीची अष्टमी आहे, आज तिनेच आंघोळ घालायची. हाटले. शेवटी मामी म्हणल्या घाल भाई आंघोळ. मग धोत्राचे ओचे करून आत ठेवले, गरम पाणी ठेवलं. आईने ज्या वेळेला आंघोळ घालायला सुरुवात केली त्यावेळेला महाराज लहान मुलासारखे होते. वय वर्ष 8, इतके लहान झाले होते की बालिशपणा पूर्ण होता त्यांचा. मग आईने आंघोळ घातलं, पुसलं, पुसून बाहेर आणलं. धोतर सगळे नेसले. ते धोतर नेसल्यानंतर सगळं झाल्यानंतर आईने कांबळं होतं असं त्यांचं जुनं, घोंगडी, ती घोंगडी झटकून टाकली. जुनी उशी होती ती जुनी झटकून टाकली आणि महाराज बसले त्याच्यावर आणि म्हणले मला आता देवीची पूजा करायची. आता देवीची पूजा करायची म्हणजे काय शास्त्रोक्त पूजा आहे का यांची, का 16 लावून पूजा आहे? सगळ्याच्या पलीकडे गेलेले. यांची पूजा म्हणजे बघण्यासारखी पूजा असते फार. मग त्यांना म्हणले घे कुंकू. कुंकू घेतलं हातामध्ये, कुंकू घेतलं आणि तिच्या कपाळाला पासलं आणि घे म्हणले दर्शन. म्हणून तर हांतरून हिनच टाकलं, तर खालनं तलवार काढली आणि जीभ बाहेर काढली, सबन रक्त आलेली होती.
आणि घे म्हणले कालीचं दर्शन तुला आज, म्हणून रक्ताचा टिळा तिला लावला त्या ह्याच्यात. आणि झालं, नॉर्मलला आले पुन्हा. आता कुठे ती तलवार आणली आणि कुठे गेली काही कल्पना काहीच माहिती नाही. त्या ह्याच्यात ती सगळी त्यांची ताकद, म्हणजे समोर घडलेली घटना बरोबर. आणि आता म्हणले प्रसाद नैवेद्य, दारूची बाटली आण, ग्लास आण. आणि घेतली दारू आणि ओतली. आता तिला वाटलं हे दारू पितील, आईला वाटलं आमच्या मामीला. आईनच म्हण ते म्हणले माझ्यासाठी नाही ग्लास भरला, तुझ्यासाठी. हा तुझ्यासाठी ग्लास भरलाय, तू प्यायचं म्हणले. म्हणलं का हो, मी दारू बिरू पिणार नाही, आत्तापर्यंत तुमचं ऐकलं, आंघोळ घातली, सगळं, दारू मी पिणार नाही. लागली रडायला ती. ते म्हणले तू रडलीस तरी चालेल, पण हा प्रसाद तूच घ्यायचा. लागले असं नाही हो करता करता मामी म्हणल्या घे बाई आता. ग्लास ओठाला लावणार रडत रडत, दारूचा वास सगळा. आणि जेव्हा पहिला घोट घेतला दारूचा, त्यावेळेला पूर्ण ते वाड्याचं पाणी होतं. ही ताकद महाराजांचीच होती. ही कोणाची ताकद आहे का? तर त्यांनी दारूचा नैवेद्य दाखवावा. बरोबर आहे. त्यामुळे लोक जे चुकीचं करतात हे फार महत्वाचं आहे की खरंच ही ताकद असेल तरच माणसांनी दारूचं नैवेद्य दाखवावं, सिगरेट प्यावी. खास करून हे युवा पिढी गरजच नाहीये त्यांना. अहो त्या माळी शुगर फॅक्टरीवाल्यांची दारू सोडली. हो. ते म्हणले जेवढं भरलंय ना तेवढं भर, आजच खलास करायची सगळी. त्यांची दारू सोडलेला तो आडवा पाडलाच तर संपलं म्हणजे. पिऊन पिऊन तो आडवा पाडला. अहो महाराजांना काय होतं, अख्खा क्रेट खाली झाला, काय झालं नाही, कारण सगळी पचवायची ताकद त्यांच्यात होती. पण त्याला सोडायला लावले. तो आता सोडायची दारू म्हटली. त्यामुळे दारूची गरज नाही. बऱ्याच ठिकाणी मी जातो, जरा खोकलं की एक जण मला म्हटलं देऊ का दारू तुम्हाला, महाराजांचा प्रसाद. अरे म्हटलं कानफाडीत देऊ का तुझ्या, म्हटलं काय करायची दारू म्हटलं मला. आता भैरवाला त्या इंदोरच्या याला दारू दाखवतात, आम्ही गेलो ती दारू पितो. वडिलांना म्हटलं हो दादा आपल्याला काय दारू, म्हणले दारू बिरू आपण टाकायचे ना, ते उलटे भैरव मारतील आपल्याला, आपला नैवेद्य तो नाही. त्यामुळे हे लक्षात घ्यायचं, त्या भानगडीत करायचं नाही. त्यामुळे ज्याची त्याची पद्धत तिथे ठरलेली आहे. आता महाराजांच्या समाधीला आपण जातो, अहो महाराजांना हार नको मोठा, पेढे नको, मान मारत काही नको. फक्त तुम्ही जायचं, मनापासून तिथं नमस्कार करायचा आणि तो महाराजांना पोचतो. पण तो नमस्कार करायची पद्धत आहे. तुम्ही डायरेक्ट नमस्कार करून उपयोग नाही. थोडीशी पद्धत तुम्ही सांगा म्हणजे दर्शकांना ना ह्यांना थोडस कळेल. दर्शकांना मागच्याही पॉडकास्ट मध्ये एका सांगितलं, तुम्ही एका सांगितलेलं की दर्शन करायच्या पद्धती आहेत. पद्धत की आपण ज्या वेळेला एखाद्या अधिकाऱ्याला भेटायला जातो, मंत्र्याला भेटायला जातो, तेव्हा डायरेक्ट आपण भेटू शकतो का? त्याचं पीए वगैरे हे सगळं भेटूच शकत नाही. त्याकरता आपण त्या पीएला भेटावं लागतं, वॉचमनला भेटावं लागतं, त्यांची परवानगी घ्यावी लागते. मग ते म्हणतात आज त्यांना वेळ नाहीये, आज महाराजांचा मूड नाहीये, तुम्ही भेटणार नाही, ते तुमचं काम होणार नाही, कारण त्यांना सगळं माहीत असतं त्या ह्याच्यात. त्यामुळे महाराजांकडे कुठल्याही माऊलीच्या समाधीला किंवा कुठेही जायचं असेल तरी त्यांनी त्यांचा रक्षक ठेवलेला असतो. प्रत्येकाने त्याला भेटायचं, त्याला सांगायचं की अरे बाबा मी आलोय. मारुतीच्या शेपटीला हात लावायचा, आता काच लावली त्यांनी, परंतु शेपटीला हात लावायचा, सांगायचं की मी आलोय, तेवढं तू कथन कर, महाराजांना सांग, माझा त्यांना नमस्कार पोचू दे तिथपर्यंत. म्हणजे तो महाराजांना आत निरोप देतो की आपला भक्तगण आलेला आहे. त्यावेळेला महाराज परवानगी देतात आणि त्यावेळेला महाराजांनी डोळे उघडलेले असतात, आशीर्वादासाठी त्यांचे हात वर असतात. त्यावेळेलाच आपण दर्शन घेऊ शकतो. नाहीतर जसं इतर वेळेला नुसतं तुम्ही दारावर डोकं आपटून आलात, काही फायदा नाही. त्यामुळे या नमस्कार करायच्या पद्धती बरोबर त्यांचे अंगरक्षक आहेत, यांना भेटणं खूप गरजेचं आहे. काका तो एक विषय राहिला, त्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमामध्ये महाराज मागे आपला विषय तो एक किस्सा सांगू आणि मग नंतर महाराजांनी समाधी घेतली आणि समाधी घेतल्यावर बाह्य रूढीप्रमाणे सगळे म्हटले, सगळे एकत्र झाले की आता सगळ्यांनी एकत्र व्हा मेंढाळे वाड्यात आणि आपलं हे घ्यायचं म्हणले, शोकसभा घ्यायची. ठीक आहे म्हणते. सगळे जमले संध्याकाळी. मग महाराजांच्या आठवणी
सगळे आठवणी उजाळा डोळ्यामध्ये देत पाणी होते. येऊन कोणी सांगत होतं, कोणी काय, सगळेजण दुःखित अंतःकरणात होते ते आज महाराज गेले म्हणून. ते झाल्या होता होता महाराज प्रगट झाले. आता याच्यात दोन गोष्टी आहेत की वडील म्हणले आमचे की महाराजांनी शरीरात प्रवेश केला. ओके. बागोबा का कोण होते त्यांच्या याच्यात प्रवेश केला. बरं. प्रवेश करून महाराज आले, त्या अवस्थेमध्ये गेले आणि सांगितलं, अरे तुम्ही शोक कोणाचा करताय? मी गेलोच नाही. मी गेलोच नाही. आम्ही संत सत्पुरुष मंडळ येतही नाही जातही नाही. आमच्या मनाला येईल तेव्हा जन्म घेतो आणि मनाला येईल तेव्हा आम्ही आमच्या देह ठेवतो. तो शोक सभा घेतली कुठली? फक्त हा कोट बदललाय मी, बाकी काही बदललेलं नाहीये. त्यामुळे शिव्या देऊन त्यांनी सांगितलं की पहिली शोक सभा उरका आणि आनंदाने सगळ्यांनी चहा पाणी घ्या, खिचडी खा आणि माझी शोकसभा आवर्ती घ्या आणि त्यापेक्षा मठावर येत जा तिथं. अगदी आणि जे मी तत्वज्ञान सांगितले ते अंगीकारा, अगदी बाकी काय. अगदी. त्यामुळे ह्या गोष्टी घडलेल्या आहेत बऱ्याच. आता काका, आज तुम्ही इतक्या गोष्टी सांगितल्या, म्हणजे असं इच्छा होत नाहीये पॉडकास्ट थांबवायची. चर्चा अशीच चालू असावी आणि असंच तुम्हाला ऐकत राहावं असं वाटतं. पण आपण परत आणखीन पॉडकास्ट घेणारच आहेत. आपल्या सगळ्या दर्शकांना हे मला आग्रहाची विनंती आहे की तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय महाराजांबद्दल आणखीन काय माहिती हवी आहे, ते तुम्ही जर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जर सांगितलात तर खूप चांगलं होईल. आणि माझ्या मते जसं आपण आल्याच आपण चर्चा केली, पुढच्या वेळेसपासून आपण अगदी महाराजांचा जन्मापासून आपण प्रवास चालू करू पुढे. हां, म्हणजे अगदी महाराज कुठं जन्मले, मग त्यांचा पूर्ण प्रवास, नाशिकला कोण भेटलं, नाशिक पासून त्यांना पुढचं मार्गदर्शन कोणी केलं, केदार बद्रीला पुढे कोण भेटले, त्यांनी त्यांची सोम उपासना कशी करून घेतली, आनंद ऋषींनी त्यांची हे कसं करून घेतलं पुढं, आणि पुढं तिथून ते कसे आले आणि कसे येऊन सोलापुरात कसं त्यांचं आगमन, शुभराय मठामध्ये कसं त्यांचं आगमन झालं, ह्या सगळ्या गोष्टींना आपण उजाळा देऊ पण आपल्या पुढच्या पॉडकास्टमध्ये. आणि तुर्तास आम्ही इथं थांबतो. आणि काका, आज तुम्ही आलात, खूप खूप धन्यवाद. हे महाराजांचीच आज्ञा समजून, या महाराजांचाच आदेश होता हा की तुम्ही इथं पाठवून, तुम्हाला इथं पाठवून ह्या सगळ्या माहिती. आम्ही नाथ पंथाचे महाराजांचे प्रचारक होतो. अगदी अगदी. तर हे महाराजांचेच आदेश आहे. म्हणजे अगदी माझ्या मनामध्ये आलं आपल्याला बोलवावं आणि मग म्हटलं की आपण हा पॉडकास्ट करायचाच. तर तुम्ही आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परत आपण पुढचे पॉडकास्ट करणारच आहोत. जरूर. महाराजांची पूर्ण काय महाराजांची इच्छा. तर जयशंकर. खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल. जयशंकर.